ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वात बेस्टच्या निवडणुकीमध्ये आमचे प्रवीणजी दरेकर, प्रसादजी लाड निवडणूक लढतायत म्हणल्यावर संजय राऊत यांच्या पायाखालची वाळू घसरली। कारण आता मराठी माणूस भारतीय जनता पार्टी सोबत उभा आहे हे त्यांना लक्षात येत आहे। त्यामुळे आता जनतेचं मत आपल्याला मिळणार नाही, मराठी माणसाचं मत आपल्याला मिळणार नाही। त्यामुळे तोंडाची वाफ सोडवण्याचं काम संजय राऊत करतायत। संजय राऊत, तुम्ही मराठी माणसाच्या पाठीत खंजीर खुपसला, तुम्ही मराठी माणसाला मुंबईच्या बाहेर हद्दपार केलं आणि आता मराठी माणूस प्रवीणजी दरेकर आणि प्रसादजी लाड यांच्या नेतृत्वामध्ये निवडणूक लढतंय म्हणल्यावर तुमची पळताभुई थोडी झाली आहे। या बेस्टच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचा आणि मराठी माणसाचा झेंडा फडकणार आहे। त्यामुळे तुमचा जळफळाट होतोय। हा जळफळाट थोडा असाच होऊ द्या। येणाऱ्या मुंबई महापालिकेत देखील तुम्हाला भारतीय जनता पार्टी आणि मुंबईतला मराठी माणूस घरी बसवल्याशिवाय राहणार नाही। गिरीश महाजन म्हणजे महर्षी व्यास आहेत का, असा सवाल संजय राऊत विचारतायत। माझा संजय राऊत यांना प्रश्न आहे, तुम्ही स्वतःला महर्षी व्यास किंवा महर्षी वाल्मिकी समजतात काय? महिलांना अश्लील भाषेत शिवीगाळ करायची, पत्रकार परिषदेमध्ये शिवराळ भाषा वापरायची ही तुमची परंपरा राहिलेली आहे। गिरीश महाजन सातत्यानं लोकांमधून निवडून आलेले आहेत, जनतेचं प्रतिनिधित्व करतायत। 7 वेळा ते विधानसभेवर आमदार म्हणून निवडून आले। संजय राऊत, तुम्ही एकदा देखील जनतेमधून निवडून आलेले नाहीत। तुमच्यामध्ये जर का खरंच हिंमत असेल, तुमच्यामध्ये थोडासा दम असेल ना, तर येणाऱ्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत वॉर्ड तुम्ही ठरवा आणि त्या वॉर्डमधून उभाटा गटाच्या तिकिटावर निवडून येऊन दाखवा आणि नंतर आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि गिरीशजी महाजन यांच्यावर टीका करण्याची हिंमत करा। सातत्यानं बाहेरून निवडून यायचं, मागच्या दारानं निवडून यायचं आणि जनतेतून निवडून आलेल्या आमच्या गिरीश महाजन सारख्या नेत्यांवर टीका करायची हे तुम्हाला शोभत नाही। मराठी माणसाच्या पाठीत तुम्ही सातत्यानं खंजीर खुपसलाय। इथून पुढे तुमचा हा चेहरा महाराष्ट्रासमोर उघडा पाडल्याशिवाय राहणार नाही। मटका आणि जुगार खेळण्याची सवय संजय राऊत यांना आहे। 2019 साली सत्तेचा जुगार तुम्ही काँग्रेस सोबत खेळला आणि जेव्हा लोकांनी बहुमतानं महायुतीला देवेंद्रजी फडणवीस यांना मुख्यमंत्री करण्यासाठी बहुमत दिलं होतं, तुम्ही काँग्रेस सोबत जाऊन सत्तेचा जुगार खेळला। परंतु 2024 साली लोकांनी तुमचा हा जुगार मोडून काढला, तुमचा मटका फोडून टाकला आणि भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वात देवेंद्रजी फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री झाले। त्यामुळे मटका आणि जुगारीची भाषा संजय राऊत यांनी करू नये। भांडूपमध्ये संजय राऊत मटका लावायचे, भांडूपमध्ये संजय राऊत जुगार खेळायचे, अशा पद्धतीचे साक्षीदार अनेक आहेत। संजय राऊत यांनी अशा पद्धतीनं मटक्याची आणि जुगाराची भाषा केली तर हे सगळे साक्षीदार मी लोकांसमोर आणेल आणि संजय राऊत कशा पद्धतीनं मटके खेळायचे, संजय राऊत कशा पद्धतीने जुगार खेळायचे हे महाराष्ट्रासमोर आणून दाखवेल। त्यामुळे इथून पुढे संजय राऊत यांनी भारतीय जनता पार्टीवर बोलताना जपून बोललं पाहिजे। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।